अशोक हांडेजी आहेत आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरनं. त्यांची सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अशोकजी, अत्यंत दुःखद हा क्षण आहे संपूर्ण देशासाठी आणि देशातल्या संगीत क्षेत्रासाठी. एक महत्त्वाचा मोठा सूर हरपलाय. आपली पहिली प्रतिक्रिया. आता असे मी सांगितलं की त्यांचा अंत्यविधी 4 वाजता होणार आहे. मला अंत्यविधी झाल्यानंतर त्यांचे जे पंचप्राण आहेत ते सगळे मला असं वाटतं स्वर्गात पोहोचतील आणि त्या स्वर्गातल्या लोकांना त्यांचं दुसरं पर्व तिथे सुरू होईल. कारण कसं झालंय की आशाबाई त्यांचं वय झालंय असं कधी आम्हाला वाटलंच नाही. म्हणजे त्या दिवशी आम्ही विचारच केला नाही. अरे बापरे, आता 90 वर्ष झाले असं कधी त्यांना वाटलंच नाही. त्या चालत्या बोलत्या आता एकदम म्हणजे एखादा माणूस तरुण वयात गेल्यानंतर आपल्याला जी हळहळ होते तसं आज मला झालेलं आहे. मला काय बोलावं काय कळत नाही. खऱ्या अर्थानं स्वरलक्ष्मी म्हणजे मी माझ्या कार्यक्रमातून मी माझ्या निवेदनात होतं की लता मंगेशकर म्हणजे गाणं सरस्वती आणि आशा भोसले म्हणजे स्वरलक्ष्मी, गजांत लक्ष्मी असावी असं आशाबाईंची गाण्याची जी काही वर्सॅटिलिटी होती. आशाबाईंनी अतिशय अशा कठीण परिस्थितीमध्ये एका बाजूला घरची परिस्थिती, एका बाजूला वैवाहिक जीवनाची परिस्थिती आणि एका बाजूला लता मंगेशकर यांचं मोठं स्थान असलेल्या त्या क्षेत्रामध्ये संघर्ष करून स्वतःच असं वेगळं व्यक्तिमत्व तयार करणं आणि ते व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व की जे पुढील अनेक पिढ्यांना संगीत क्षेत्रातील अनेक पिढ्यांना मला वाटतं प्रेरणादायी आहे. माझा आणि मी त्यांच्याबरोबर एक महेश कोठारे यांच्या चित्रपटामध्ये ज्या वेळेला द्वंद्वगीत गायला गेलो त्या दिवशी मला माहित नव्हतं की महेश कोठारेंनी मला बोलवलं की तुम्ही गायला या. पण मला माहित नाही मी कोणाबरोबर गाणार आहे आणि बघतो तर काय आशा भोसलेंबरोबर मला गायचं होतं. म्हणजे मी अक्षरशः म्हणजे आता पाय थरथरायला लागले माझे. पण त्याच आशाबाईंनी मला धीर दिला आणि त्यानं मला सांगितलं की तू आता इथे जे गाणार आहेस ते फक्त या माईक साठी गा. तुझ्या बाजूला कोण आहे, मी आहे की कोण आहे याचा काही विचार करू नकोस. गाणं कसं स्टुडिओमध्ये लिहून घ्यायचं हे मला त्यांनी कळलं. आजपासून किती त्याला 30 वर्ष झाली. आशा भोसले की ज्यांनी नवीन कलाकारांना, नवीन सगळ्या संगीतकारांना, नवीन संगीत क्षेत्रातील माणसांना सतत प्रेरणा दिली. मराठी बाणा बघायला आल्यानंतर मराठी बाणा संपल्यावरती त्या 1 तास उभा राहून बोलत होत्या. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही खुर्चीवर बसून बोला. नाही ना म्हणाले मी मराठी बाणा आहे. मी मराठी बाणा म्हणजे मराठी बाणावर मी उभं राहूनच बोलणं. 1 तास कार्यक्रमानंतर त्या बोलत होत्या. त्या कार्यक्रमाचं विश्लेषण करत होत्या आणि मला म्हणाल्या तुम्ही नाचता फार चांगले. अहो म्हटलं माझ्या गाण्याचं काय. तर मिश्किलपणे हसत म्हणाल्या तू रियाज कर. म्हणजे अशा स्पष्ट वक्त्या आणि त्या एक त्यांना म्हणजे खाजगी भेटीमध्ये त्या जे काय एकेकाच्या नकला करून दाखवायच्या ना त्याला तर तोडच नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला त्या माध्यमांमध्ये दिदींवरची त्यांनी केलेली नक्कल, दिदींची नक्कल बऱ्याच लोकांना पाहायला मिळाली असेल. पण ती एक एक माणसाची नक्कल करायच्या त्या आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आता त्यांना आंबे खूप आवडायचे त्यामुळे मला दरवर्षी मी त्यांना आंबे पाठवायचो. पण आंबे पाठवताना 24 एप्रिल म्हणजे मास्टर दीनानाथांचा स्मृती दिन असतो त्याच्यानंतर त्या आंबे खायच्या. आता 24 एप्रिल येईल त्या दिवशी नंतर मला त्यांची आठवण होईल पण आंबे खायला आशाताई नसते. आणि अनेक अशा आठवणी आहेत. आता त्यांच्या 90व्या वर्षानिमित्त एक पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये 90 लेख वेगवेगळ्या सगळ्या लोकांचे सरसंघ चालक मोहन भागवतांपासून अशोक हांडेपर्यंत अशा सगळ्या त्या क्षेत्रातल्या लोकांचे. त्यावेळेला मला त्या सगळ्या भावना माझ्या इतक्या वर्षांचा त्यांचा माझा जो काय संवाद झाला किंवा जो काय त्यांच्याबरोबर काही इंटरॅक्शन झाल्या, त्यांच्याबरोबर भेटीगाठी झाल्या, त्या मी संगीत दिलेल्या एक गाणं त्या गायला आल्या आणि त्या 2 तास उशीर झाला, 3 तास उशीर झाला त्यांना स्टुडिओमध्ये यायला म्हणून त्यांना फोन केला. ते म्हणाले काय नाही रे जरा मी कलावती रागाची जरा थोडा रियाज करत होते. मी संगीतकार आहे मला माहित नाही का कलावती आहे की फुलवंती आहे. परंतु त्यांनी ते माझा जो त्यांना स्क्रॅच कॅसेट पाठवलेली असते पहिल्यांदा त्याचा सगळा घेऊन तो रियाज करून मग त्या गायला आल्या.
म्हणजे बरोबर. कोणीतरी कोण संगीतकार आहे अशोक खांडे नवीन काय म्हणजे किंवा हो. किती मोठा संगीतकार आहे याचा त्यांनी कधी विचार केला नाही. अगदी खरं आहे. आणि हीच मोठ्या दिग्गज माणसांची हीच खरी ओळख आहे आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते असंच आहे आणि तेच व्यक्तिमत्व आता अजरामर आहे. अशोकजी खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.